पोलीस स्टेशन मध्येच राहिली नाही शिस्त। दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याचा दबंगगिरी दाखवत बेशिस्तपणा अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये पाहायला मिळाला आहे। मागील 4 दिवसापूर्वी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील पदाधिकारी व नामदार बाबासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन अहमदपूर पोलीस स्टेशनला घेऊन गेले असता येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांना मंत्री महोदयांच्या समर्थकांनी गुन्हा नोंद करण्याचे निवेदन देत असताना तुम्ही इतके जण आलातच कसे असे बोलण्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन काही वेळ पोलीस स्टेशन मध्ये अशांतता निर्माण होऊन गोंधळ उडाल्याचेही निदर्शनास आले। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन प्रकरणाला थोडाच वेळ का होईना पण वेगळे वळण लागल्याचेही पाहायला मिळाले। खरं तर समोर 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना सुद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांनी फिर्याद घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी तुम्ही इतके जण इथे येण्याची गरजच काय होती अशी दबंगगिरी दाखवत तुमच्यावरच आता मी 353चा गुन्हा दाखल करणार असे म्हणत टेबलावर आपले हात आपटत 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर शिस्तभंग करत बेशिस्तपणा दाखविल्याचा प्रकार 5 एप्रिल रोजी संध्याकाळी घडला आहे। आम्ही पोलीस स्टेशनला येणे आमची चूक आहे का? आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? आमची चूक झाली असेल तर आमच्यावर नक्कीच गुन्हे दाखल करा असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात होते। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जमावाकडून होत होती। मात्र या प्रकरणातील संबंधित कार्यकर्ते आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांनी केले। आपल्या समोरच हा प्रकार झाला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सुद्धा तसं बोलायला नको होतं, मात्र ते का बोलले याचे कारण विचारून आपण त्यांनाही समजावून सांगू आणि सोशल मीडियावर मंत्री महोदयाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारा जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई करू असे आश्वासित केल्यानंतर पोलीस निरीक्षकाचा पदभार असलेले IPS अधिकारी सागर खर्डे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारले। त्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर अहमदपूर पोलिसात NCR दाखल करण्यात आला। आवाज बहुजनांचा।